टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीतील निधीचा गैरव्यवहार आणि अपारदर्शक कारभाराविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रकरणी सीपीआयच्या वतीनं पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली आहे। 15वा वित्त आयोग, मनरेगा आणि अन्य योजनांच्या निधीचा हिशेब पारदर्शक नसल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक कामे प्रत्यक्षात न होता फक्त कागदावरच दाखवून निधी लाटल्याचा संशयाचा आरोप केला जातोय। निलंबित ग्रामपंचायत अधिकारी मनोज गेडाम यांच्यावर अपहार आणि कर वसुलीची रक्कम बँकेत जमा न केल्याचा ठपका असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। 2023 पासूनचा सर्व खर्च आणि कामांचा अहवाल ग्रामसभेत मांडून सूचना फलकावर लावण्याची मागणी करण्यात आली आहे। सीपीआयचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोदकुरवार यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर प्रशासनाने या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या निवेदनावेळी कॉम्रेड सूरज जक्कुलवार यांच्यासह सेवारीचे नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय सेवा सर्वांना। मी अमित गोमाडे, ग्रामपंचायत शेवारीचा नागरिक आहे। 3 वर्ष झाले अजूनपर्यंत आम्हाला काही ग्रामसेवक कधी लेखाजोखा दाखवले नाही। कोणत्या निधीमधून किती खर्च होत आहे कधी आम्हाला सांगितले पण नाही आणि ग्रामपंचायतमध्ये कधी म्हणजे येतच नव्हते। महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा येत होते। एवढाच आमची मागणी आहे की आम्हाला लेखाजोखा दाखवले पाहिजे आणि गावाचा विकास काही अजून झालेला नाही आहे। तसंच नाली तसंच आहेत। एक तर पाणी पुरवठा पण नाही आहे तेवढा। पूर्ण ते टाकी बनवले त्याचं पण अर्धावटच म्हणजे पूर्ण झाले पण नाही का त्याचं टाकी पाईपलाईन आहे बरोबर नाही आणि टाकी फुटू नये त्याचं काही अजूनपर्यंत नाही का आम्हाला काही दाखवलेलं नाही। म्हणजे येऊन सुद्धा बघितले सुद्धा नाही आहेत। आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त। सर्वांना नमस्कार। मी सचिन मुत्तुरार, भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा सहसचिव। सेवारी ग्रामपंचायतच्या लोकांनी आमच्या पक्षाकडे या त्यांच्या समस्येबाबत मदत मागितली होती। त्यासाठी आम्ही आज गट विकास अधिकारी सहाय्यक गट पेंदाम साहेब यांच्याजवळ आलो आहोत। यांच्या ग्रामपंचायतमध्ये अडचण आहे की यांना मागील 3 वर्षापासून यांच्या पूर्ण ग्रामपंचायतीचा विकास झाला की नाही याची माहिती नाही झाली आहे। कोणते काम झाले कोणते नाही, हिशोब किती झाला, पैसे खर्च होता पण आजपर्यंत त्या पैशाचा हिशोब मिळाला नाही आहे न। याची चौकशी झाली आहे थोडी बहुत। त्यात ग्रामसेवकला निलंबित करण्यात आले आहे पण आमची मागणी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ केले पाहिजे न। जो टोटल हिशोब आहे 3 वर्षाच्या गावकऱ्यांना झेरॉक्स मारून दिले पाहिजे। हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय कम्युनिस्ट सतत याच्या पाठपुरावा करून यांना न्याय मिळवेल। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी उमेश गचलपेल्लीवार, एटापल्ली, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।